सो मी पप्पा आणि बबडी निघालो शेतात. बबडी पहिल्यांदाच येते शेत बघायला. बबडी, तुला आपला गहू कसा वाटला? कोण आहे जादू? इथं 2 शिकाऊ चालक बसलेले आहेत आणि दोघांची पण प्रॅक्टिस सुरू आहे. तुम्हाला शहरात एक एक्स्ट्राची फोड पण नाही मिळू शकत, पण इथं त्यांनी बिनधास्तपणे 2-3 पपई आम्हाला एक्स्ट्रा दिले. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, मी होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी इकडे गावी आले होते खास, आणि जास्त सुट्टी नव्हती आणि आज लगेचच दुसऱ्या दिवशी रिटर्न चाललो आहेत आम्ही. तर सकाळी सकाळी तयारी चालू आहे, सगळं आवरायचं वगैरे चालू आहे. बट तुम्हाला जाता जाता मी आमची शेती पण दाखवणार आहे. सो चलो. काय आहे? मोरपीस आहे. थँक्यू. हे आपल्याच तालात आहे. तर बघा, हे आहे माझं घर. इकडे आहेत नारळाची झाडे वगैरे. आत्ताच आमची मक्का मळलेली, त्याचा हा भुसा आहे. इकडे नारळ आहेत, आंब्याची पण झाड आहेत, त्याला आता मोहर लागलाय. इकडे रामफळीचं झाड आहे बघा, आणि इकडे केळीची बाग आहे. इथे पुदिना बघा केवढा सारा आलाय. तुझं काय चाललंय बबडी? काय चाललंय ग? तिला इथं इतकं करमलंय की तिला पुण्याला जायची इच्छा नाहीये. पण तिचं असं आहे की तिला राहायचं असेल तर मग माऊ तू पण माझ्यासोबत राहा, तर मी इथे राहते. तू राहते एकटी बापूंजवळ? राहते? मी जाऊ? मी जाऊ? पक्का? नंतर येते पुण्याला. नंतर येतेस? मी जाऊ? ठीक आहे, नंतर येते. चालेल. बबडी राहणार आहे बघा आज. जाऊ ना मग मी? नंतर हां, मी जाऊ ना? तू पण नको जाऊ आणि मी पण नाही जात, असं चाललंय तिचं. सो मी पप्पा आणि बबडी निघालो शेतात. बबडी पहिल्यांदाच येते शेत बघायला. हाय ना बबडी? तू शेत बघितलं आपलं? नाही. चला. काय पाहिजे तुला? ते पंखे? ते बघा, तिकडचे पंखे पाहिजेत बबडीला. पडले होते आता मी. आता कुठून जायचं वर? तर इथे केलाय गहू. हा कधी येणार काढायला? आता 1.5 महिन्यानं. सो आमच्या घराजवळून एक 2 मिनिटाच्याच अंतरावरती हे आमचं दुसरं शेत आहे, आणि याच्यामध्ये आता गहू केलाय. आणि बाकी जे आहे ते सगळं आमच्या जुन्या घराकडे. तर तिकडे जाणं काय आता मला होणार नाही. सो इथली जवळच्या शेतात काय काय तेच बघायला आलोय. कसला काळा भोर दिसतोय बघा. कोडी लांबली की म्हणते, कोडी लांबत भरपूर लांबली. बबडी, तुला आपला गहू कसा वाटला? एकदम छान ना. आता आपण हा गहू काढायच्या वेळेला यायचं का? तू काढू लागणार? बबडीला इतकं भारी वाटलंय बघा, नुसती पळते. पायात चप्पल नाही, काय नाही, काही वाटत नाहीये तिला. कोण आहे जादू? अगं चल आता घरी जाऊया. आपल्या चल घरी जाऊ. इथलं आपण इथं राहायचं की पुण्याला जायचं? जाऊया पुण्याला. चल मग लवकर. सो इथं 2 शिकाऊ चालक बसलेले आहेत आणि दोघांची पण प्रॅक्टिस सुरू आहे.
बघा एवढी छान ड्राईव्ह करतायत पप्पा आणि तरी पण त्यांना कॉन्फिडन्स नाहीये. थांबा, स्टॉप करा, ब्रेक मारा. बाबडी जाऊ का? तिने फोटो कधी खिशात घातले तर माहिती तरी आहे काही. मम्मीचे घेतलेत तिने, सकाळपासून त्याच्या मागे लागलेली. काय काढले खिशात माझ्या? मी जाऊ बाबडी? चांगला आहे. बाय. तू थांबते ना बापून जवळ? आपण त्या काढून जाऊ. बरं राहू दे, फोटो दे आमचा फोटो दे आमचा राहत नाही. तू राहा आमच्या पैसे. साहित्य वगैरे भरून झालंय आणि आता आम्हाला निघायचं आहे. इकडे थोडी सुपारीची झाडं घेऊन जाणार आहे दीदीला क्लासमध्ये ठेवण्यासाठी. ॲज अ शोची झाडं पप्पांनी लावलेली झाडं घेतोय. तुझं काय चाललंय बबडी? आणि तुला अशी चप्पल कोणी घालायला शिकवली? सो आम्ही निघालोय आणि बबडीला राहायचं होतं बापूंजवळ, त्यामुळे बघा ती कशी शांत शांत झाली. तुला राहायचं होतं का बापूंजवळ? हां. सो आता आम्ही रहिमतपूरच्या इथे आलोत आणि नेहमी तिथे काका पपया विकत असतात, ज्या एकदम नॅचरल इथे म्हणजे शेतातल्याच डायरेक्ट आणलेल्या असतात आणि खूप गोड असतात. नेहमीच आम्ही इथून जाताना घेतो आणि आज पण इथे थांबलोत घेण्यासाठी. आणि किती फ्रेश पपई आहेत बघा आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये देतात ते. त्यामुळे या रूटवरती कधी कोणी असाल ना तर नक्की इथे पपई घ्या. पपई खाणार आहे? इकडे येते जरा. बसा त्याच्या बाळाला सावली जाणार. आता बसा तिथे. बसा इथे. एवढी बिझनेस करायला बसल्या. दादा हिलाच खूप आवडते पपई. औषध आहे हो, 18 रोगांचा आजार आहे. हा भरपूर. हो तर आम्ही तिथे पपई घ्यायला गेलेलो ना तर ते काका म्हणजे बबडीला बघितल्यानंतर त्यांनी इतक्या जास्त पपई दिल्या. 4 पपई आम्हाला दिल्या प्लस तिथे खायला 2 घातल्या आणि ह्यांना खायला 1 पेरू पण दिला. आणि म्हणजे ते पैसे पण घेत नव्हते. आणि वरून हे बोलले की मी काय व्यापारी नाही आहे, शेतकरी आहे. म्हणजे खरंच यार शेतकऱ्यांचं मन इतकं मोठं असतं ना. तुम्हाला शहरात 1 एक्स्ट्राची फोड पण नाही मिळू शकत, पण इथं त्यांनी बिनधास्तपणे 2-3 पपई आम्हाला एक्स्ट्रा दिल्या. नको म्हटलं तरी पण घेऊन जाऊ. हा ना, लयच मायाळू होतं काका. खूप मायाळू होते काका खरंच. आम्ही पोहोचलेलो आहे घरी आणि आज खूप फास्ट आलो. म्हणजे जवळपास 4 तासातच पोहोचलो आहे. कारण नॉनस्टॉप आलो, कुठेच नाही थांबलो. फक्त तिथे पपई घ्यायला थांबलेलो, बाकी नॉनस्टॉप आलो आहे. त्यामुळे लवकर पोहोचलो. सो आजचा हा व्लॉग पण मी इथेच एंड करते. तर व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूयात अशाच एखाद्या इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.